टॉपिकचं नाव आहे सिस्टीम युनिट, बरोबर आहे. आता आपल्याला आज जो टॉपिक शिकायचा आहे त्याचं नाव काय आहे, आपल्याला सिस्टीम युनिट आहे. ओके, आपल्याकडे पेज नंबर वगैरे असेल त्या ठिकाणी आपल्याला सिस्टीम युनिट हा टॉपिक आहे. आता सिस्टीम युनिटला काय म्हणतो आपण, त्याला सिस्टीम चॅसिस असं म्हणतात, बरोबर आहे. System unit is a container that house of most of electronic components that make a computer systems. बरोबर आहे. कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी इथं सर्व इलेक्ट्रॉनिकचे भाग आपण एकत्रितपणे जोडतो, त्याला आपण काय म्हणतो इथनं सिस्टीम युनिट असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिकचे सर्व घटक आपण एकत्र करून जी सिस्टीम तयार करतो त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीम युनिट म्हणतात. ऑल सिस्टीम युनिट हॅव द ऑल कॉम्प्युटर सिस्टीम हॅव अ सिस्टीम युनिट. प्रत्येक कॉम्प्युटर सिस्टीममध्ये आपल्याला काय असते, वेगवेगळ्या प्रकारची सिस्टीम युनिट असते. आता टाईप्स ऑफ सिस्टीम युनिट याच्यामध्ये काय म्हणतात, डेस्कटॉप सिस्टीम आणि नोटबॉक्स सिस्टीम. आपल्याकडे जी सिस्टीम आता आहे क्लासेसमध्ये त्याला आपण काय म्हणतो, डेस्कटॉप सिस्टीम युनिट म्हणतात. त्याला इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस आर लोकेटेड आउटसाइड द सिस्टीम युनिट, बरोबर आहे. इनपुट डिव्हायसेस कुठले आपले, कीबोर्ड आणि माऊस आहे. आउटपुट डिव्हायसेस कुठले आपले, प्रिंटर आणि मॉनिटर आहे. हे सगळे भाग आपल्याला काय करतो, आपण जोडले जातात, त्याला आपण काय म्हणतो, डेस्कटॉप सिस्टीम युनिट असं म्हणतात, बरोबर आहे. हे सगळे भाग कुठं असतात, आउटसाइड द सिस्टीम युनिट. म्हणजे आपला कीबोर्ड कसा आहे, आउट ऑफ सिस्टीम आहे. माऊस कसा आहे, आउट ऑफ सिस्टीम आहे. प्रिंटर कसा आहे, मॉनिटर कसा आहे, बरोबर आहे. नोटबॉक्स सिस्टीम म्हणजेच काय, मीन्स द लॅपटॉप आर द पोर्टेबल अँड मच स्मॉलर. लॅपटॉप बघितला आपण, लॅपटॉप कसा असतो, आकाराने लहान असतो, तो आपल्याला कुठं पण यूज करता येईल. डेस्कटॉप सिस्टीम आपल्याला कुठं पण यूज करता येईल का, करता येईल, पण आपल्याला प्रत्येक वेळेला ती सिस्टीम काय करायला लागेल, आपल्याला कॅरी करायला लागेल, बरोबर आहे. नोटबॉक्स सिस्टीमलाच आपण काय म्हणतो, आपण लॅपटॉप कॉम्प्युटर म्हणतात. हा कसा आहे, पोर्टेबल आहे आणि हा कसा आहे, लहान असतो. Tablet system units are similar to the notebook system. Tablet PC are highly portable devices that support the use of stylus or pen to input the commands and data. बरोबर आहे. ही जी सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये आपण कशाचा वापर करतो, आपण त्याला इथनं स्टायलस किंवा त्याला आपण काय म्हणतो, आपण इथनं पेनचा आपण इथनं वापर करणार. त्या पेनच्या माध्यमातून आपण काय करतो, कुठल्याही प्रकारची कमांड किंवा डेटा यूज करण्याकरता आपण तिथनं पेनचा वापर करतात. हँडल कॉम्प्युटर सिस्टीम युनिट स्मॉलेस्ट अँड डिझाईन टू फिट इन टू प्लाम ऑफ द वन हँड. म्हणजे हातात धरण्याजोगं जो आपला कॉम्प्युटर असतो त्याला आपण काय म्हणतो, आपण हँडल कॉम्प्युटर सिस्टीम असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आत्ता आपण काय काय बघितलं, आपण त्याला डेस्कटॉप सिस्टीम युनिट. याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे, इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस आर लोकेटेड आउटसाइड द सिस्टीम युनिट. म्हणजे ह्याच्या प्रकारचे सर्व प्रकारचे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस हे कुठं असणार आहे, सिस्टीम युनिटच्या बाहेर असणार आहे. नोटबुक सिस्टीममध्ये काय म्हणतो, आपण त्याला लॅपटॉप कॉम्प्युटर म्हणतो. हा कसा आहे, पोर्टेबल आणि कसा येत नाही, स्मॉलर साईजमध्ये असतो. टॅबलेट पी सीमध्ये आपण कशाचा वापर करणार आहे, तर टॅबलेट पी सीमध्ये आपण स्टायलस किंवा पेनचा वापर करतो. कशाकरता करतो आपण, तर आपल्याला कुठल्या प्रकारची कमांड देण्याकरता किंवा कुठल्या प्रकारचा डेटा ॲक्सेसिंग करण्याकरता आपण इथनं टॅबलेट पी सी सिस्टीमचा वापर करतात. हँडल कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय, स्मॉलर मच आर डिझाईन टू फिट टू वन प्लाम ऑफ द हँड. हातात धरण्याजोगं जो आपला कॉम्प्युटर असतो त्याला आपण काय म्हणतो, हँडल कॉम्प्युटर म्हणतो. त्याला आपण पी डी ए असं म्हणतो. पी डी ए म्हणजे काय म्हणतो, पर्सनल डिजिटल असिस्टन्स. आता इलेक्ट्रॉनिक डेटा अँड इन्स्ट्रक्शन. आवर व्हॉइस क्रिएट द ॲनोलॉग सिग्नल दॅट व्हेरी टू रिप्रेझेंट डिफरंट टोन्स, पिचेस अँड व्हॉल्यूम्स. आपला जो आवाज आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲनोलॉग म्हणतो. कॉम्प्युटर जो सिग्नल असतो त्याला आपण काय म्हणतो, डिजिटल सिग्नल असं म्हणतो. डिजिटल सिग्नल असं म्हटलं जातं, बरोबर आहे. ॲनोलॉग सिग्नल म्हणजे आपला जो आवाज आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲनोलॉग सिग्नल. म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाचं बोलण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचा टोन्स हा काय असा आहे, वेगवेगळा आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, ॲनोलॉग सिग्नल. कॉम्प्युटरकडे जो सिग्नल मिळतो त्याला म्हणतो आपण इथनं डिजिटल सिग्नल.
बायनरी कोडिंग स्कीम. बायनरी कोडिंग स्कीममध्ये आपल्याला येत नाही आस्की. आस्कीचा अर्थ काय होतो? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. इट इज मेनली यूज इन द मायक्रो कॉम्प्युटर. म्हणजे आस्की कोडचा वापर हा आपण नेहमी कुठं करतो? तर आपण मायक्रो कॉम्प्युटरमध्ये त्याला केला जातो. आस्की अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, याचा वापर आपण मायक्रो कॉम्प्युटरमध्ये केला जातो. EBCDIC एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. इट इज मेनली यूज इन द लार्ज कॉम्प्युटर. लार्ज कॉम्प्युटर म्हणजे कसं म्हणतो आपण? मेनफ्रेम कॉम्प्युटर किंवा सुपर कॉम्प्युटर. या ठिकाणी जी आपण बायनरी कोडिंग सिस्टीम वापरती त्याला म्हणलं आपण एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. ह्या ज्या दोन्ही सिस्टीम आहेत, ह्या दोन्ही सिस्टीम 8 बिट्स इक्वल टू 1 बाईट होतात. बरोबर आहे. 8 बिट्सचा मिळून आपला किती होतो? 1 बाईट होतो. ह्या दोन्ही सिस्टीममध्ये आपण 8 बिट्स इक्वल टू 1 बाईट. युनिकोड जे आहे, युनिकोड इट इज अ 16 बिट्स कोड डिझाईन टू सपोर्ट इंटरनॅशनल लँग्वेज लाईक चायनीज अँड जपनीज. चायनीज आणि जपनीज लँग्वेजला सपोर्ट करण्याकरता आपण जी बायनरी कोडिंग सिस्टीम वापरतो त्याला म्हटलं आपण युनिकोड. म्हणजे 16 बिट ही आपण कशामध्ये यूज करणार? तर चायनीज आणि जॅपनीज लँग्वेजमध्ये करतात. म्हणजे आत्ता आपल्याकडे येणारे सगळे कॉम्प्युटर कुठून आहेत? सगळे आता चायना, जॅपनीज किंवा कोरियनमधनं. त्याच्यामुळे त्यांना ती भाषा कळते का तिथनं? नाही. मग त्यांच्या भाषेला सपोर्ट करण्याकरता आपण कुठली सिस्टीम वापरतो? आपण त्याला युनिकोड सिस्टीम वापरतो. बरोबर आहे. 8 बिट्स इक्वल टू 1 बाईट. 1024 बाईट्स इक्वल टू 1 किलो बाईट. 1024 KB टू 1 मेगाबाईट. 1024 MB टू 1 गिगाबाईट्स. बरोबर आहे. जेवढे आपले इथनं MB वाढणार तेवढं आपलं काय होणार? इथनं आपले बाईट्स इथनं आपले वाढत जाणार. बरं. आस्कीचा अर्थ काय म्हणलं आपण? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोडचा वापर आपण कुठं करतो? इथनं मायक्रो कॉम्प्युटरमध्ये करणार. एक्सटेंडेड बायनरी कोडिंग डेसिमल इंटरचेंजचा वापर हा आपण नेहमी कुठं करतो? तर लार्ज कॉम्प्युटरमध्ये करतो. लार्ज म्हणजे कुठलं म्हणतो आपण? सुपर कॉम्प्युटर किंवा मेनफ्रेम कॉम्प्युटर. बरोबर आहे. आस्की आणि EBCDIC कोडिंग सिस्टीम यूज किती बिट्स वापरतात? तर 8 बिट्स इक्वल टू 1 बाईट. युनिकोड ही जी सिस्टीम आहे ही किती बिट्सपासून बनलेली आहे? तर 16 बिट्सपासून बनलेली आहे. तिचा वापर कुठं करतात? तर चायनीज आणि जॅपनीज लँग्वेजला सपोर्ट करण्याकरता युनिकोडचा आपण इथनं वापर केला जातो. आता सिस्टीम बोर्ड. सिस्टीम बोर्ड म्हणजे काय म्हणतो? द सिस्टीम बोर्ड इज ऑल्सो नोन ॲज द मदरबोर्ड. सिस्टीम बोर्डलाच आपण काय म्हणतो? आपण मदरबोर्ड म्हणतो. द सिस्टीम बोर्ड कंट्रोल द कम्युनिकेशन फॉर द एंटायर कॉम्प्युटर सिस्टीम. त्या संपूर्णपणे बोर्डला त्याला कंट्रोलिंग करण्याचं काम कोण करतं? इथनं मदरबोर्ड करणार. एव्हरी कॉम्पोनंट्स ऑफ सिस्टीम युनिट कनेक्ट टू द सिस्टीम बोर्ड. याच्यातला प्रत्येक पार्ट ना पार्ट हा आपण कुठं जोडतो? इथनं आपण सिस्टीम बोर्डला इथनं पूर्णपणे जोडला जातो. सिस्टीम बोर्डलाच काय म्हणतो आपण? त्याला मदरबोर्ड म्हणणार. द सिस्टीम बोर्ड कंट्रोल द कम्युनिकेशन फॉर द एंटायर कॉम्प्युटर सिस्टीम. ह्याच्या प्रकारच्या सर्व त्या बोर्डला कॉम्प्युटर सिस्टीमला कंट्रोल करण्याचं किंवा कम्युनिकेशन करण्याचं काम कोण करतं? इथनं सिस्टीम बोर्ड करतं. आणि सिस्टीम बोर्डमध्ये प्रत्येक पार्ट ना पार्ट आपण त्या ठिकाणी काय केलं? तर आपण कनेक्ट केला जातो. हा आपल्याकडे मदरबोर्ड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मदरबोर्ड असतात, वेगवेगळ्या कंपन्यांचे मदरबोर्ड असतात. पण एक नॉर्मल मदरबोर्ड कसा असतो ते मी तुम्हाला सांगतो. बंद कर. बरोबर आहे. हा जो इथला भाग दिसतोय ह्याला म्हणलं आपण प्रोसेसर. आता आपण काय म्हणतो? ह्याला CPU म्हणतो. पण CPU कुठेचा असतो? एवढा आहे. हा जो CPU जो आहे हा आपण इथं आपण फिट करतो. बरोबर आहे. मग ह्या CPU ज्यावेळी आपण फिट करत असतो तो हा तो किती पिनचा आहे? त्या पिनवरती त्याचा मदरबोर्ड डिपेंड असतो. बरोबर आहे. त्याला काय म्हणलं आपण? प्रोसेसर. हा जो भाग बघितला त्याला आपण काय म्हणलं? आपण पॉवर कनेक्टेड. ह्याची जी एक मेन जी केबल असते ती आपण कुठं पाठवतो? SMPSला पाठवतो. SMPS काय करतो? त्याच्याकडे येणारा जो सप्लाय आहे तो येणारा सप्लाय हा सगळ्या सिस्टीम बोर्डला काय करतो? व्यवस्थित दिला जातो. इथं जे आहे ह्याला म्हटलं आपण मेमरी. जसं आपण मागच्या की रॅम म्हणजे काय आणि रोम म्हणजे काय? रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. रोम म्हणजे काय? रीड ॲक्सेस मेमरी. बरोबर आहे. हा जो आहे याला म्हटलं आपण चिपसेट म्हटलं. मग चिपसेट म्हणजे काय म्हणलं आपण त्याला? की हा कंपनीचा कुठल्या कंपनीचा मदरबोर्ड आहे? तो इंटेलचा आहे का झेब्रॉनचा आहे किंवा काय आहे ती गोष्ट मला कळेल. हा जो दिसतोय ह्याला म्हटलं आपण PCI स्लॉट्स. PCI स्लॉटचा उपयोग आपल्याला कशा करता येईल? की कॉम्प्युटरची क्षमता वाढवण्याकरता आपल्याला इथनं PCI स्लॉटचा आपल्याला इथनं उपयोग होईल. म्हणजे पूर्वीच्या कॉम्प्युटरमध्ये काय होतं की बाबा मला इंटरनेट लावायचं तर आपल्याला मोडेम कार्ड लावायचं. समजा मला साऊंड पाहिजे असेल तर इथं आपण साऊंड कार्ड लावायचं.
बरोबर ना. समजा मला एखादं ग्राफिक्स कार्ड हवं असेल तर इथनं आपण ग्राफिक्सची कार्ड तिथनं आपण काय करायचो, इन्सर्ट करायचं. बरोबर आहे. हे जे आहे ह्याला म्हणलं आपण फ्लॉपी ड्राईव्ह. आता शक्यतो फ्लॉपी ड्राईव्ह कोणी वापरत नाही, पण ह्याच्यातले मेन पार्ट कुठले कुठले असतात तर हा दिसतो, याला काय म्हणलं आपण CPU, रॅम आणि याला म्हणलं आपण एक्सपेन्शन स्लॉट. बरोबर आहे. बाकी सगळे हे बारीक बारीक पार्ट असतात. ह्याच्यातलं आपण कुठल्या पार्टला कधी मदरबोर्ड खोलायचं नाही कोणी चुकून. आता मी मदरबोर्ड खोलून बघतो, जरा काय करून बघतो, तर आपल्या कॉम्प्युटरचं सगळं नुकसान होऊ शकतं. बरोबर आहे. याला म्हणलं आपण मदरबोर्ड. पाच मिनिटात कॉल करतो. लेक्चरमध्ये 5 मिनिटात कॉल करतो. आता इथं सॉकेट्स आहे. बरोबर आहे. सॉकेट्स म्हणजे काय म्हणलं आपण, प्रोव्हाइड्स कनेक्शन पॉईंट फॉर द स्मॉल स्पेशलाइज इलेक्ट्रॉनिक्स पार्ट कॉल्ड द चिप. हा जो पार्ट दिसतोय ह्याला आपण काय म्हणलं, आपण चिप म्हणलं. त्या चिपलाच आपण काय म्हणतो, आपण सिलिकॉन चिप, सेमीकंडक्टर चिप आणि इंटिग्रेटेड सर्किट्स असं आपण त्याला म्हणलं जातं. सिस्टीम बोर्डमधला हा पहिला पार्ट जो आहे तो सॉकेट. सॉकेटचं काम काय, प्रोव्हाइड कनेक्शन पॉईंट फॉर द स्मॉल स्पेशलाइज इलेक्ट्रॉनिक पार्ट्स कॉल्ड द चिप्स. म्हणजे समजा आपल्याकडे एखादं मेमरी कार्ड असतं, तर मेमरी कार्ड आपण कुठं यूज करतो, आपल्या मोबाईल्समध्ये आपण यूज करतो. बरोबर आहे. मेमरी कार्डचा डेटा समजा मला कॉम्प्युटरला घ्यायचा असेल तर आपण काय करतो, आपण त्याला मेमरी कार्ड घेणार, मेमरी कार्डमध्ये आपण ते कार्ड टाकणार आणि तो इथनं डेटा आपण कॉपी करणार. तसंच याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स असतात, त्याला आपण काय म्हणलं, आपण त्याच्यामधलाच एक पार्ट आहे, तो कुठला आहे, चिप आहे. त्या चिपलाच आपण काय म्हणतो, इथनं सिलिकॉन चिप म्हणतो किंवा सेमीकंडक्टर चिप म्हणतो किंवा आपण त्याला इंटिग्रेटेड सर्किट्स असं म्हटलं जातं. जसं तुम्हाला मी आता एक्सप्लेनेशन केलं की स्लॉट म्हणजे काय. स्लॉट म्हणजे काय म्हटलं आहे, प्रोव्हाइड कनेक्शन पॉईंट फॉर स्मॉल स्पेशलाइज कार्ड ऑर द सर्किट बोर्ड्स. इट प्रोव्हाइड द एक्सपान्शन कॅपॅबिलिटी फॉर द कॉम्प्युटर सिस्टीम. कॉम्प्युटरची क्षमता वाढवण्याकरता आपण इथनं स्लॉटचा वापर करतो. उदाहरणार्थ काय, तर साऊंड कार्ड आहे, मोडेम कार्ड आहे, ग्राफिक कार्ड्स आहे. तर आपल्याला कुठल्याही कॉम्प्युटरची क्षमता वाढवण्याकरता आपण हा कशाचा वापर केला जातो, तर आपण ह्या ठिकाणी इथनं स्लॉटचा वापर केला जाईल. ओके. बस लाईन. बस लाईन म्हणजे काय म्हणलं, प्रोव्हाइड पाथवेज दॅट सपोर्ट द कम्युनिकेशन अमंग द व्हेरियस इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. म्हणजे आपल्याकडे जे वेगवेगळे कॉम्प्युटरचे घटक आहेत, ह्या सगळ्या घटकांना किंवा त्या पार्ट्सला व्यवस्थित सप्लाय होतो की नाही ते सप्लाय करण्याचं काम हे कोण करतं, इथनं त्याला बस लाईन्स केलं जातं. म्हणजे प्रॉपर सप्लाय. नाहीतर समजा आपल्याकडे व्होल्टेजचं प्रमाण किती असतं, 280 असतं. समजा 280च्या वरती गेलं तर काय होईल, कॉम्प्युटर आपला ब्लास्ट होईल किंवा आपला कॉम्प्युटर इथनं खराब होईल. त्यामुळे त्याचं जे व्होल्टेजचं प्रमाण आहे त्या कॉम्प्युटरच्या सिस्टीमशी आपल्याला व्यवस्थित मॅच करून घ्यावं लागतं. मायक्रोप्रोसेसर. इन अ मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीम द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU. CPUचा लॉन्ग फॉर्म काय आपल्याला आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ऑर द प्रोसेसर इज द कंटेंट ऑफ द सिंगल चिप, इट इज कॉल्ड ॲज द मायक्रोप्रोसेसर. जी सिंगल चिप असती, CPU असती, त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोप्रोसेसर म्हणतो. द मायक्रोप्रोसेसर इज द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. म्हणजे कॉम्प्युटर सिस्टीममधला सर्वात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर मायक्रोप्रोसेसर. जर प्रोसेसरच नसेल तर आपला कॉम्प्युटर चालत. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमधला प्रत्येक पार्ट ना पार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे. म्हणजे माझ्याकडे मदरबोर्ड आहे सगळे, पण मला त्याच्यामध्ये रॅम नाही, तर काय होईल, माझा डिस्प्ले येईल का, मला त्याला येणार नाही त्याच्यात. बरोबर आहे. आणि कॉम्प्युटरमधला प्रत्येक पार्ट महत्त्वाचा आहे, पण त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा पार्ट कुठला असेल तर तो म्हणजे मायक्रोप्रोसेसर. सो मायक्रोप्रोसेसर इज द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. बेसिक कॉम्पोनंट ऑफ द मायक्रोप्रोसेसर. कंट्रोल युनिट्स. इट टेल द रेस्ट ऑफ द कॉम्प्युटर हाऊ टू कॅरी आउट द प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे एखाद्या सूचना वाहून देण्याचं काम कोण करतं, इथनं कंट्रोल युनिट करतं. बरोबर आहे. म्हणजे मला शिवाजीनगरवरनं हिचं क्लासला यायचं आहे, मला हे कोण सांगतं, माझा मेंदू सांगतो की नाही मला ह्या रस्त्याने जा, इथनं जा, इथनं वळ, असं कर, पेट्रोल पंप आलं मग आतमध्ये ये. बरोबर. म्हणजे माझ्या मेंदूवरती कंट्रोलिंग करून मला ते दिशा दाखवण्याचं काम करतं. अरेथमॅटिक लॉजिक युनिट. इन मीन दॅट द ALU परफॉर्म द 2 टाईप्स ऑफ ऑपरेशन, अरेथमॅटिक आणि लॉजिक. अरेथमॅटिक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मॅथमॅटिकल ऑपरेशन. लॉजिकल म्हणजे काय म्हणतो, कम्पॅरिझन, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन आहे. बरोबर आहे. कंट्रोलचं काम काय, इट टेल द रेस्ट ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम हाऊ टू कॅरी आउट द प्रोग्राम इन्स्ट्रक्शन. म्हणजे एखादा सूचना वाहून येण्याचं जे काम केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, कंट्रोल युनिट म्हणतो.
अॅरिथमॅटिक लॉजिक युनिटमध्ये दोन टाईप पडतात, एकाला म्हणलं आपण अॅरिथमॅटिक आणि एकाला काय म्हणलं आपण लॉजिक. अॅरिथमॅटिकमध्ये आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असतात, लॉजिकलमध्ये आपल्याला दोन ह्याचे कंपॅरिझन करतो, म्हणजे ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू ऑर लेस दॅन इक्वल टू, असं आपण त्याचा इथनं यूज केला जातो. हे बेसिक कंपोनेंट्स ऑफ द मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसरमध्ये ह्या दोन गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असतात. बरोबर आहे. मायक्रो प्रोसेसर चिप्स म्हणजे चिपची कॅपॅसिटी ही आपण कशामध्ये मोजतो, नेहमी आपण वर्ड साईजमध्ये मोजतो. बरोबर आहे. चिप प्रोसेसिंग कॅपॅसिटी आर ऑफन एक्सप्रेस इन द वर्ड साईज. अ वर्ड इज द नंबर ऑफ बिट्स दॅट कॅन बी ॲक्सेस ॲट अ वन टाईम बाय द CPU. म्हणजे त्या CPUमध्ये एका वेळेला किती डेटा आपण ॲक्सेस केला जातो त्याचं जे मूल्यमापन केलं जातं त्याला आपण काय म्हणतो इथनं वर्ड साईज म्हणतो. द मोर बिट्स इन द वर्ड द मोर द डेटा द कॉम्प्युटर कॅन प्रोसेस ॲट अ वन. जेवढ्या ह्याचा वर्डच्या साईजचा डेटा जास्त असेल, बीट जास्त असेल, तेवढा डेटा ॲक्सेस करण्याचा वेग त्याचा कसा इथनं असतो, जास्त असतो. त्याला म्हणलं आपण मायक्रो प्रोसेसर चिप. त्याची कॅपॅसिटी जी आहे ती आपण कशामध्ये मोजतो, नेहमी वर्ड साईज म्हणतो. वर्ड म्हणजे काय म्हणलं आपण, नंबर ऑफ बिट्स म्हणलं. एका वेळेला आपण त्या CPUमधनं किती प्रकारचा डेटा ॲक्सेस करणार आहोत ते इथनं आपल्याला कळेल. स्पेशालिटी प्रोसेसर, co-processor are the specialized chips designed to improve the specific computer operation. One of the most widely used the graphic coprocessor are called the GPU. जे आपल्याला कुठल्या प्रकारचे ग्राफिक्सचे काही प्रोग्राम आपल्याला रन करायचे असते तर आपल्याला काय लागतं, ग्राफिक्सचं कार्ड लागतं. बरोबर आहे. त्याला काय म्हणलं आपण, co-processor. स्मार्ट कार्ड आहे, आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्ट कार्ड असतं. बरोबर आहे. लायसन्स आहे किंवा आपल्याकडे ATM कार्ड आहे. त्या स्मार्ट कार्डमध्ये काय असतं, रेग्युलर प्रकारचा डेटा त्या चिपमध्ये आपल्याला स्टोअर केला जातो. आपल्याकडे कॉलेजचं आय कार्ड असतं, त्या कॉलेजच्या आय कार्डमध्ये आपण काय करतो, त्याचा डेटा इथनं पूर्णपणे भरलेला असतो. त्याला आपण काय म्हणलं, आपण स्मार्ट म्हणलं. RFID टॅग चिप्स आर यूज टू ट्रॅक देअर लोकेशन. म्हणजे आता कधी कधी पोलिस शोधतात की एखादा ड्रायव्हर कुठं गेलेला आहे, त्याला कुठली सिस्टीम असते, त्याला GPS सिस्टीम असते. बरोबर ना. GPS सिस्टीमच्या माध्यमातून तो ड्रायव्हर कुठं आहे ते पण समजतं. समजा काही मुलं आपल्याकडे डिलिव्हरी बॉयचं काम करतात, तर डिलिव्हरी बॉयचं काम करताना तो ॲप जो असतो, जेव्हा तो डिलिव्हरी पिकअप करतो, तो डिलिव्हरी पिकअप केल्यानंतरनं तो एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला आहे ते त्या समोरच्या कस्टमरला कळतं. म्हणजेच काय की तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला आहात ते तुम्हाला इथनं ह्या माध्यमातून तुम्हाला शोधता येतं. याला काय म्हणलं आपण, मेमरी. बरोबर ना. मेमरी म्हणजे काय, मेमरी इज होल्डिंग एरिया फॉर डेटा ऑर इन्स्ट्रक्शन इन्फॉर्मेशन. मेमरी इज अ कंटेन चिप्स कनेक्टेड टू द सिस्टीम युनिट. म्हणजे आपली मेमरी ही आपली कुठं असते, सिस्टीम बोर्डवरती आपल्याला असते. मेमरी म्हणजे काय, तात्पुरत्या प्रकारचा डेटा धारण करून ठेवणं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आपण मेमरी म्हणतो. मेमरीमध्ये आपल्याला रॅम आहे. चिप्स होल्ड द प्रोग्राम्स अँड डेटा द CPU इज प्रेझेंटली प्रोसेसिंग. जोपर्यंत माझा कॉम्प्युटर चालू आहे तोपर्यंत काय होईल, माझा डेटा ह्याच्यामध्ये स्टोअर राहणार. माझा कॉम्प्युटर बंद झाला तर काय होईल, तो डेटा ह्याच्यातनं निघून जाईल. त्याला काय म्हणलं आपण, कॅश मेमरी. इम्प्रूव्ह द बाय ॲक्टिंग द टेम्पररी हाय स्पीड होल्डिंग द एरिया बिटवीन द मेमरी अँड CPU. आत्ताच्या बऱ्याचशा कॉम्प्युटरमध्ये आपण जी मेमरी वापरतो त्याला म्हणतो आपण कॅश मेमरी, आणि दुसरी जी आहे त्याला म्हणलं आपण फ्लॅश मेमरी म्हणतो. म्हणजे कुठल्याही दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला मेमरीमध्ये आणि CPUमध्ये तात्पुरत्या प्रकारचा डेटा धारण करून ठेवण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणण्याचं काम हे कोण करतं, येत ना, कॅश करतं. ड्युअल इन लाईन मेमरी मॉडेल द कॅपॅसिटी अमाऊंट ऑफ रॅम इज एक्सप्रेस इन बाईट्स. म्हणजे रॅमचं मेजरमेंट्स हे कशामध्ये मोजलं जातं, आपल्या इथनं बाईट्समधलं मोजलं जातं. म्हणजे माझ्याकडे 1 GB रॅम आहे, 2 GB रॅम आहे. बरोबर ना. 64 आहे, 16 MB रॅम आहे. पूर्वीच्या रॅम कशा होत्या, 4 GB म्हणजे 4 MB रॅम, 8 MB. मग पुढं जसं कॉम्प्युटरमध्ये त्याच्या बोर्डमध्ये सुधारणा घडत गेली तसं काय झालं, त्याच्या रॅमचे प्रकार इथनं बदलत गेले. आत्ता जी आपण रॅम वापरतो ती आता आहे DDR4 म्हणून आपण आता रॅम लेटेस्ट मदरबोर्डला वापरतात. ती साधारणपणे 4i3 10 जनरेशन ह्या PCमध्ये आपण तिथनं उपलब्ध असते. रोम म्हणतो. रोम म्हणजे काय, चिप्स हॅव्हिंग इन्फॉर्मेशन स्टोअर इन देम बाय द मॅन्युफॅक्चर. इट इज नॉट ऑलेड ऑर कॅनॉट चेंज बाय द युजर. रोममध्ये कुठल्याही प्रकारची माहिती ही आपल्याला कधीही बदलता येत नाही. ती ऑलरेडी कोणी फिक्स केलेली माहिती असते, ज्यांनी कोणी तयार केलेलं आहे मॅन्युफॅक्चरर, तर ती मॅन्युफॅक्चरमध्ये ती इन्फॉर्मेशन असते आणि त्या माहितीमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज करण्याचा अधिकार त्या युजरला इथे नसतो. फ्लॅश मेमरी इज नॉट अ टेम्पररी मेमरी. इट डज नॉट लूज द इन्फॉर्मेशन वेन द पॉवर इज द टर्न ऑफ. तुम्हाला म्हणजे आता म्हणलं की आपण कॅश मेमरी आणि फ्लॅश मेमरी, तू हसतोस का, काय प्रॉब्लेम आहे तुला,
माझ्या लेक्चरला हसायचं नाही. हसायचं असेल तर दरवाजा उघडा आहे, डायरेक्ट घरी जायचं. मी ते शिकवतो ना सिरियसली. टाईमपास चालला आहे का? टाईमपास आहे का? तुला सगळं येत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, यू कॅन गो. मला लेक्चरला हसलेलं जोश केलेलं मला अजिबात आवडत नाही. लास्ट वॉर्निंग. इट डज नॉट लूज द इन्फॉर्मेशन व्हेन द पॉवर इज टर्न ऑफ. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण जरी कॉम्प्युटर बंद केला तरी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये आपल्याकडनं जात नाही. ओके. एक्सपान्शन स्लॉट अँड कार्ड. Most microcomputer allows user to expand their system by providing expansion slot on the system board. Graphic card से connect the system board to the computer monitors. ग्राफिक्स कार्ड आपण कुठं जोडतो? कॉम्प्युटरच्या मॉनिटरला जोडतो. साऊंड कार्ड कुठं जोडतो? टू प्ले अँड द रेकॉर्ड म्युझिक. आपल्याला कुठल्या प्रकारची गाणी म्हणा म्युझिक रेकॉर्ड करण्याकरता आपण साऊंड कार्डचा वापर करतो. मोडेम कार्ड म्हणजे काय? अलाव द लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन, म्हणजे आपण याचा वापर इंटरनेटमध्ये केला जातो. नेटवर्क इंटरफेस कार्ड, also known as the network adapter card, to connect more than one computer. म्हणजे एकापेक्षा जास्त कॉम्प्युटर एकमेकांना जोडण्याकरता आपण नेटवर्क इंटरफेस कार्डचा वापर केला जातो. प्लग अँड प्ले वॉज अ सेट ऑफ द स्पेसिफिक हार्डवेअर अँड द सॉफ्टवेअर स्टँडर्ड. म्हणजे असं काही डिव्हाइस असतं की ते डिव्हाइस जोडल्यानंतरनं ते डिव्हाइसेस तो इथनं पटकन ॲक्सेस केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? प्लग अँड प्ले. जसं आपल्याकडे कॉम्प्युटरचा डिव्हाइस असतो, आपण पेनड्राईव्ह लावला तर काय होतं? तो पेनड्राईव्ह आपण इथं लगेच ॲक्सेस करता येतो. किंवा आपल्याकडे डोंगल असेल इंटरनेटचं, ते लावलं तर काय होतं? इथनं आपण लगेच ॲक्सेस करता येतो. ओके. बस लाईन्स म्हटलं. अ बस लाईन्स कनेक्ट द पार्ट्स द CPU टू द each other. The number of bits that can be traversed simultaneously down a bus is called the bus width. बस लाईनलाच आपण काय म्हणतो? आपण त्याला बस विड्थ असं इथनं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे बसेस असतात. एकाला म्हणलं आपण सिस्टीम बस. सिस्टीम बस दॅट कनेक्ट द CPU टू मेमरी. सिस्टीम बसचं कनेक्टेड कुणाला असतं? CPU टू मेमरीला असतं. एक्सपान्शन बस दॅट कनेक्ट टू CPU टू अदर कंपार्टमेंट्स, म्हणजे मेमरी सोडून त्या सिस्टीम बोर्डमधल्या सगळ्या प्रत्येक बाजूला काय असतं? आपण त्याला इथनं एक्सपान्शन बसेसचं इथनं आपल्याला कनेक्शन दिसतं. टाइप्स ऑफ द बस लाईन, त्याला म्हणलं आपण PCI. पेरिबल कॉम्पार्टमेंट्स द इंटरकनेक्टेड वॉज ओरिजिनली डेव्हलप टू मीट द व्हिडिओ डिमांड्स फॉर द ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजे ह्याच्यामध्ये ग्राफिकल युजरच्या व्हिडिओ डिमांड करण्या किंवा डेव्हलप करण्याकरता आपण ज्या कार्डचा वापर करतो त्याला म्हटलं आपण PCI म्हणलं. त्याचा जो स्पीड जो आहे हा किती आहे? 32 बीट, नाऊ 64 बीट. म्हणजे आता प्रत्येक कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम लोड करताना दोन प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टीम असतात. त्याला म्हणलं आपण 32 बीट आणि 64 बीट. जेव्हा आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम लोड करतो तर ते लोड करताना तो तिथं आपला प्रश्न विचारतो की तुम्हाला कुठल्या प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला इथनं लोड करायची आहे. युनिव्हर्सल सिरियल बस इट कंबाइन्स विथ द PCI बस ऑन द सिस्टीम बोर्ड टू सपोर्ट द सेव्हरल एक्सटर्नल डिव्हाइसेस विथ युझिंग द एक्सपान्शन कार्ड्स अँड स्लोट. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे बाहेरची जे उपकरणं असतात त्याला सपोर्ट करण्याकरता आपण काय करतो? इथनं USB चा वापर करतो. USB चा स्पीड हा कसा आहे? USB 2.0 आणि USB 3.0 या पद्धतीने असतो. टाइप्स ऑफ बस लाईन. फायरवॉल बसेस यूज टू सपोर्ट द डिजिटल कॅमेरा अँड द व्हिडिओ एडिटिंग डिव्हाइसेस. फायरवॉल बसेसचा वापर आपण हा कुठं करतो? डिजिटल कॅमेरा आणि व्हिडिओ एडिटिंग डिव्हाइसेसमध्ये केला जातो. त्याचा स्पीड जो आहे तो USB 2.0 आहे. साठा जो आहे म्हणजे आपल्याकडे जी हार्ड डिस्क असते, हार्ड डिस्कमध्ये दोन प्रकार असतात. एक त्याला आपण साठा हार्ड डिस्क म्हणतो. द मच फास्टर दॅन द USB पोर्ट. फायरवॉल बसेस अँड नाऊ वाईडली यूज टू कनेक्ट द हाय स्पीड स्टोरेज डिव्हाइसेस टू द सिस्टीम युनिट. म्हणजे उच्च प्रतीचा डेटा स्टोरेज करण्याकरता आपण त्याचा इथनं वापर केला जातो. जसे आपल्याकडे USB ची हार्ड डिस्क असते, बरोबर ना? त्या USB च्या हार्ड डिस्कमध्ये आपण काय करतो? जास्त प्रमाणामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. त्याचा वेग हा किती असतो? इथनं 2.0 असतो. PCI एक्सप्रेस इट इज वाईडली यूज इन द मेमरीज टुडेज द पॉवरफुल कॉम्प्युटर. सर्वात जास्त शक्तिशाली कॉम्प्युटरमध्ये आपण ज्याचा वापर केला जातो त्याला म्हणतो आपण PCI एक्सप्रेस बस लाईन्स असं त्याला आपण म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये इथं वेगवेगळे पोर्ट्स आहेत. आता जे आपल्याकडे नवीन कॉम्प्युटरचे पोर्ट्स आलेले आहेत ते सगळे पूर्णपणे कसे आहेत? USB पोर्ट आहेत, बरोबर आहे.
पूर्वीचे जे कॉम्प्युटर होते, जेव्हा आपण एखादा सेकंड हँड कॉम्प्युटर परचेस करतो तर सेकंड हँड कॉम्प्युटर परचेस करताना त्याला USB पोर्ट पण असतो आणि त्याला सिरियल पोर्ट पण असतो, बरोबर ना. अशा प्रकारचं इथं आहे. म्हणजे आता इथं बघा, हा दिसतं आपल्याला इथनं, याला काय म्हणलं आपण, कीबोर्ड आणि माऊस आहे. दिसतं इथं वरती, इथं आपल्याला इथं कीबोर्ड आणि माऊस लावलं. इथं कीबोर्ड आहे, इथं आपल्याला माऊसचं कनेक्शन, बरोबर आहे. हे जे आहे ह्याला काय म्हणलं आपण, लॅनचं कनेक्शन आहे, बरोबर आहे. हा जो आहे ह्याला म्हणलं आपण पॅरलल पॉर्ट आहे. म्हणजे कुठलं, प्रिंटरची जी केबल आहे ती केबल आपण काय जोडतो, आता तिथे जोडतो. पण आता प्रिंटरचे केबल मोठ्या आहेत का, तर नाही. प्रिंटरच्या केबल सध्या सगळ्या कशा USB बेसवरती इथं येत असतात त्याच्यामध्ये. आता पोर्ट म्हणजे काय, अ पोर्ट इज अ सॉकेट फॉर एक्सटर्नल डिव्हाइसेस टू कनेक्ट द सिस्टीम युनिट. बाह्य उपकरणाला जोडण्याकरता आपण काय करतो, पोर्टचा वापर करतो. सिरियल पोर्ट यूज टू कनेक्ट माऊस, कीबोर्ड, मोडॅम एक्सेट्रा. सिरियल पोर्ट सेंड द डेटा 1 bit ॲट अ टाइम. म्हणजे सिरियल पोर्ट्समधनं डेटा किती पाठवतो आपण, 1 bit एवढा पाठवतो. फॉर सेंडिंग द इन्फॉर्मेशन ओव्हर द लॉंग डिस्टन्स. लॉंग डिस्टन्सच्या डेटा पाठवण्याकरता आपण सिरियल पोर्टचा वापर करतो. पॅरलल पोर्ट्स यूज टू कनेक्ट द प्रिंटर. प्रिंटर करता वापरतो. पॅरलल पोर्ट सेंड द डेटा 8 bits ॲट अ टाइम. म्हणजे तो एका वेळेला किती डेटा पाठवतो की 8 बिट्स पाठवतो. त्याचा वापर कुठं करतो, व्हेरी गुड फॉर सेंडिंग इन्फॉर्मेशन ओव्हर द शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे शॉर्ट डिस्टन्सच्या करता डेटा पाठवण्याकरता आपण पॅरलल पोर्टचा वापर करतो. आणि लॉंग डिस्टन्स करता डेटा पाठवण्याकरता आपण इथनं सिरियल पोर्टचा आपण इथनं वापर केला जातो. युनिव्हर्सल सिरियल बस हॅव द रिप्लेस सिरियल अँड पॅरलल पोर्ट्स. दे आर द फास्टर दॅन द USB पोर्ट. कॅन कनेक्ट टू द सेव्हरल डिव्हाइसेस टू द सिस्टीम बोर्ड. USB पोर्टमध्ये आपण त्याचा वापर करणार. फायरवॉल पोर्टचा वापर कसा करतो, त्याचा स्पीड कसा आहे, USB 2 प्रमाणेच आहे. त्याचा वापर आपण कॅमेरॉन अँड स्टोरेज डिव्हाइसेस करता आपण इथनं फायर पोर्टचा वापर करतो. इथरनेट पोर्ट्स आर द हाय स्पीड नेटवर्किंग पोर्ट टू कनेक्ट द मल्टिपल कॉम्प्युटर फॉर शेअरिंग द फाईल्स. म्हणजे आपल्याला एकमेकाच्या कॉम्प्युटरमध्ये फाईल्स शेअर करण्याकरता आपण जे डिव्हाइसेस वापरतो, पोर्ट्स वापरतो, त्याला आपण काय म्हणतो, इथरनेट पोर्ट्स असं म्हटलं जातं. केबल जे आहे म्हणजे आपल्याकडे मॉनिटरची केबल असती, पॉवर केबल असती. सो केबल आर यूज टू कनेक्ट द एक्सटर्नल डिव्हाइसेस टू द सिस्टीम युनिट. म्हणजे बाह्य जे आपल्याकडे सिस्टीम युनिट आहे त्याला आपण जोडण्याकरता आपण काय करणार आहे, केबलचा इथनं वापर केला जातो. आता याच्यामध्ये पॉवर सप्लाय. कॉम्प्युटर रिक्वायर्ड द डायरेक्ट करंट. कॉम्प्युटरला जो करंट लागतो त्याला आपण काय म्हणलं, डायरेक्ट करंट. लॅपटॉप करता जो आहे त्याला आपण काय म्हणलं, आपण AC करंट म्हणलं. डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये काय असतं, पॉवर सप्लायचं युनिट असतं. नोटबुक कॉम्प्युटरमध्ये आपण कशाचा वापर करतो, AC ॲडॅप्टरचा आपण इथनं वापर करणार, बरोबर आहे. लॅपटॉप मला चार्ज करतो तर मी कशाचा वापर करणार आहे, याचा करणार आहे. याचा वापर आपण कुठं करतो, डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये सिस्टीम करतो. याच्या माध्यमातून येणारा जो पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय या ठिकाणी येतो आणि तो जेवढी पॉवर आलेली असेल तेवढी पॉवर तो त्या सिस्टीम बोर्डला किती लागेल तो त्याच्या प्रमाणामध्ये तो इथनं सप्लाय करत असतो. तर आपण काय म्हटलं, आपण इथनं पॉवर सप्लाय असं म्हटलं जातं. ओके.